वरुड तालुक्यातील सीसीआय केंद्रातील फलकावर 34 लीडचा कापूस खरेदी करण्यात यावा असे नमूद करण्यात आले असून सुद्धा 36 लीडच्या कापसाची मागणी केली जात आहे। त्यातही 2 ते 3 किलोची घट काढल्या जात आहे। जिल्ह्यात कापसाची लीड जास्तीत जास्त 34 आहे। मात्र या केंद्रावर होणाऱ्या कापूस खरेदीमध्ये भोंगळ कारभार सुरू असल्याचे लक्षात आल्याने व अशा बोगस पद्धतीने सुरू असलेल्या खरेदीबाबत शेतकरी संभ्रमात पडल्याने भारतीय कपास निगम कार्यालयाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करून कापूस खरेदी केला जात आहे। त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे। शेतकऱ्यांच्या कापसावर मोठ्या प्रमाणात सूट घेऊन शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याने संबंधित सीसी केंद्राची चौकशीची मागणी शेतकरी संघटनेकडून करण्यात आली आहे। इथे अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यामध्ये जे सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू आहे तिथे मोठ्या प्रमाणात खूप मोठा भ्रष्टाचार आढळून आलेला आहे। त्या सीसीआय सेंटरमध्ये जेव्हा शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जातो त्यावेळेस ते खरेदी करत असताना त्या गव्हर्नमेंट सीसीआयच्या गाईडलाईनमध्ये नमूद असलेला 34 लीडचा कापूस खरेदी करण्यात यावा असं नमूद केला असल्यावरही तिथे 36 लीडच्या कापसाची शेतकऱ्यापासून डिमांड केली जात आहे। पण अमरावतीमध्ये कापसाच्या उत्पादन हा 34 लीडचा मॅक्झिमम असते, पण त्याच्यानंतरही 36 लीडचा दर्जा मागणं आणि त्याच्यानंतर त्यांचा कापूस खरेदी केल्यावर 2 किलोचा 2 ते 3 किलोचा कट म्हणजे ओव्हरवेट तिथून त्या सीसीआयच्या अधिकाऱ्यांद्वारे हे मागणी केल्या जात आहे शेतकऱ्यांना। तर आम्ही हे संपूर्ण प्रकरण चीफ मॅनेजिंग डायरेक्टर जे आहेत सीसीआयचे त्यांना मेलद्वारे हा सर्व प्रकार आम्ही कळवलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे जे डेप्युटी जनरल मॅनेजर सीसीआय जे अकोल्याला असतात त्यांना पण ध्वनीद्वारे आम्ही त्यांना कळवलं आणि त्यांना मेल पण आम्ही केलेला आहे। तर आम्ही आपुलकी सामाजिक संस्था आणि शेतकरी संघटनेच्या वतीनं आमची हे मागणी आहे की लवकरात लवकर त्या अधिकाऱ्याविषयी सक्त कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना सुगमरित्या त्यांचा कापूस त्यांना विकायला मुबलक मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा। धन्यवाद। तालुक्यात सीसीआय मार्फत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला जात असून सध्या तालुक्यात एक केंद्र सुरू आहे। त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 36 किलोचा रुई उतारा मागितला जातो, परंतु त्यांच्या नियमात 34.25 किलोचा उतारा आवश्यक आहे। संबंधित कार्यालयाचे केंद्र प्रमुख कांबळे यांच्याशी काही शेतकऱ्यांनी चर्चा केली असता 36 किलो रुईचा उतारा आवश्यक आहे। जर हा उतारा येत नसेल तर आम्हाला प्रति क्विंटल 2 किलोची सूट द्यावी लागेल असे त्यांच्याकडून सांगितल्या जात आहे। आम्ही ढगा येथील सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीसाठी नेला होता, तेव्हा तिथं अधिकाऱ्यांना आम्हाला तो 36 लीनचा कापूस पाहिजे म्हणून आमचा कापूस परत पाठवला। आता या कापसाची आणाचा न्यायाचा खर्च त्या अधिकाऱ्यानं दिला नाही, तो आमच्यावर बसला। त्यांना आमची पूर्ण गाडी वापस पाठवली आणि तो अधिकारी आम्हाला क्विंटलच्या मागं 2 ते 3 किलोची कट मागत होता। नियमानुसार त्यानं सरसकट कापूस आमचा घ्यायला पाहिजे होता, पण त्यानं आमचा कापूस घेतला नाही। आमची गाडी त्यानं वापस पाठवली। केंद्र सरकारनं MSP नुसार आमचा पूर्ण कापूस MSPच्या भावावर घ्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। अशा प्रकारे यापूर्वी झालेल्या दोन्ही खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून सूट घेण्यात आली आहे। यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे। 35 किलो 36 किलो उतारा निघाल्यावर पण शेतकऱ्यांच्या कापसात ओलावा आहे। आपला कापूस बरोबर नाही असे शेतकऱ्यांना सांगून त्यांच्याकडून प्रति क्विंटल 2 किलोची सूट घेतली गेली आहे। वरुड तालुक्यात ढगा येथे सीसीआयची खरेदी सुरू आहे आणि तिथे ग्रेडरच्या वतीनं एका बाजूनं बोर्ड लागलेला आहे
की 34.2 या प्रमाणामध्ये उतारा जर आला तर आम्ही कापूस घेतो. आणि प्रत्यक्ष जेव्हा कापूस शेतकरी तिथे मोजतो तेव्हा 35चा येऊ की 36चा उतारा येऊ तरीसुद्धा त्यांच्याकडून हे कापूस शेतकऱ्यांना त्या कापूस बंड्या किंवा त्यांचे ट्रॅक्टर वापस केल्या जातात. आम्हाला म्हणजे हे CCIची खरेदी केंद्र हे अशा प्रकारचं का चालते हे आम्हाला कळत नाही. आमची सरकारकडून ही अपेक्षा आहे. शेतकऱ्याला हे बाकीचं मॉक्चर हे ते काही कळत नाही. जर तुम्हाला गरजेनुसार तुम्ही तुरी आयात करता, गरजेनुसार तुम्ही कापसाच्या गाठी आयात करता, या आयातीच्या धोरणामुळे आणि खुल्या व्यवस्था ही इमानदारीनं न पाळल्या गेल्यामुळे सतत अशा प्रकारचा हस्तक्षेप केंद्र शासनाचा शेतमालाच्या बाबतीत राहिलेला आहे. आणि याच्यामध्ये सर्वात बळी जो जातो तो फक्त शेतकरी जातो. या केंद्रावर कोणत्याही प्रकारच्या अटी शर्ती न लावता असलेला सगळा कापूस शेतकऱ्याकडून मोजलावून घेतला पाहिजे. आणि मग तो तुम्हाला कोणत्या मिलला द्यायचा आहे, कोण्या गिरणीला द्यायचा ते द्यावा. आणि जर त्यात तूट पडत असेल, जे काही तूट असेल तर ती मात्र सरकारनं भरून द्यावी बजेटमध्ये तरतूद करून. अशा प्रकारचा MSPचा कायदा आहे आणि तो इथे राबवला गेला पाहिजे. शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची अट सांगू नये. शेतकऱ्यांवर ह्यावेळी इतका तिथे अन्याय होतो आहे का गाड्या लावल्या जातात, मजूर लावून कापूस भरल्या जातो, वाहतूक करून तिथे उभा केल्या जातो आणि विक्रीच्या वेळी त्याला त्रास देऊन ग्रेडर त्याच्या बंड्या वापस पाठवतो. आणि ह्या बाबतीत विवाद निर्माण झाला तरी तो ग्रेडर ऐकून घ्यायला तयार नाही. आमचे असे नियम आहे, असे नियम आहे. अशा प्रकारचं शासनाकडून हे चुकीच्या पद्धतीनं खरेदी करून शेतकऱ्यावर अन्याय होऊन राहिलेला आहे, शेतकऱ्याची प्रताडणा होऊन राहिली आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि शासनानं प्रत्यक्ष लक्ष घालून यात दुरुस्ती करावी आणि जे MSP आहे त्याच्यानुसार खरेदी करावी, कोणत्याच अटी शर्ती लावू नये असं आमचं म्हणणं. तुषार अकर्ते, विदर्भ न्यूज, वरुड.